नमस्कार. मी डॉक्टर उज्ज्वला माटे सुभाषित मालामध्ये आपलं मनापासून स्वागत करते. आजचा आपलं सुभाषित आहे, केयूरान विभूषयन्ति पुरुषं हारान चंद्रोज्ज्वला न स्नानं न विलेपनं न कुसुमं नालंकृता मूर्धजाः वाण्येका समलंकरोति पुरुषं या संस्कृताधार्यते क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणं. आता याचा पहिली ओळ आहे, केयूरा न विभूषयन्ति पुरुषम. केयूर म्हणजे बाजूबंद. बाजूबंदाती मनुष्याला इतकी शोभा येत नाही. शोभा तर येतेच. आपल्या सगळ्या स्त्रिया आहोत तर आपल्या सगळ्यांना दागिने तर खूपच आवडतात आणि दागिन्यांनी माणसांची शोभा वाढते हे तर सत्यच आहे. पण त्या सगळ्यापेक्षाही खरा दागिना कुठला आहे ते या श्लोकामध्ये भर्तृहरींनी सांगितलेलं आहे. ऐका हा. केयूरा न विभूषयन्ति पुरुषम म्हणजे मनुष्याची शोभा बाजूबंदांनी सुद्धा वाढत नाही, चकाकणाऱ्या हारांनी सुद्धा वाढत नाही. हारानं चंद्रोज्ज्वला चंद्रासारख्या उज्ज्वल तेजस्वी अशा हारांनी सुद्धा वाढत नाही. मग कशाने वाढते? ऐका पुढे. न स्नानम न विलेपनम न कुसुमम म्हणजे उत्कृष्ट असं चंदन वगैरे लावून, साबण छान चंदनाचा लावून केलेलं उत्तम स्नान आणि मग त्याच्यानंतर गजरा वगैरे बाळलेला सुंदर वाटतं ना. पण हे तर सुंदर दिसतंच, पण ह्याच्याही पेक्षा सुंदर दिसणारं काहीतरी आहे. काय आहे ते ऐका. न स्नानम न विलेपनम न कुसुमम नालंकृता मूर्धजाः. मूर्धनी म्हणजे आपलं डोकं, मूर्धजा म्हणजे डोक्यावर उगवलेले केस आणि अलंकृत केलेले केस म्हणजे सुंदर अशी केलेली केशरचना. नालंकृता मूर्धजा हे सुद्धा नाही. मग काय आहे? वाण्ये का समलंकरोति पुरुषम. वाणी ही एकच आहे की जी कुणाही मनुष्याचं अलंकरण करते, म्हणजे त्याला शोभा आणते. कशी वाणी? तर सुमधुर या संस्कृताधार्यते. सुसंस्कृत अशी सुमधुर गोड असलेली वाणी ही मनुष्याला खरी शोभा आणते. आणि शेवटी वाग्भूषणं भूषणं म्हणजे ही वाणी हेच मनुष्याचं खरं भूषण आहे. कारण हे क्षीयन्ते खलु भूषणानि सततम म्हणजे ही बाकीची जी आपली भूषणं आहेत, आभूषणं, कर्णभूषणं, गळ्यातले आता आज मी सुद्धा घातलेले आहेत ते सगळे आणि आपल्याला सगळ्यांना ते खूप आवडतातच. पण तरी सुद्धा त्यांची ते आज आहेत उद्या नाही. आता हे मोत्याचं कानातलं आहे हे काही दिवसांनी खराब होणार आहे, किंवा हे जे गळ्यातलं आहे हे सुद्धा काही दिवसांनी खराब होणार आहे. म्हणून क्षीयन्ते खलु भूषणानि म्हणजे खरोखरीच हे जे दागिने आहेत ते काही दिवसांनी खराब होणार आहेत. पण ही जी मधुर सुसंस्कृत अशी जी वाणी आहे ती मात्र माणसाची शोभा सतत वाढवत राहणार आहे. असं हे सुंदर अशा अर्थाचं सुभाषित आहे. आवडलं आपल्याला? आवडलं असेल तर हा कंटेंट सगळ्यांपर्यंत जाऊ द्या. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनल भरपूर पॉप्युलर करा, व्हायरल करा. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.